पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। ऑगस्ट रोजी सह्याद्री बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 27 गावातील विविध प्रश्नांसाठी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करण्यासाठी 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। यावेळी संघर्ष समितीचे गुलाब वजे यांच्यासह गंगाराम शेलार, दत्ता वजे, शरद पाटील, राजीव तायशेट्टे, बानुदास पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली असून यामध्ये 27 गावातील 499 कामगारांना कायम करण्यासंदर्भात जीआर काढणे, 27 गावातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या महापालिकेत समाविष्ट करून घेणे, पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीत संत हरिभक्त परायण सावळाराम म्हात्रे यांच्या स्मारकाबाबत पाठपुरावा सुरू असून नुकताच मंत्रालयातून याची अधिसूचना निघाली आहे। त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र वारकरी यांना याचा आनंद झालाय। लवकरच याचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होईल अशी आशा 27 गाव संघर्ष समितीचे नेते गुलाब वजे यांनी व्यक्त केली आहे। त्या दृष्टीने त्या मीटिंगमध्ये झालेल्या 200 कोटीच्या टॅरिफची सोय आहे या सगळ्या गोष्टी चर्चा करून याविषयी सुद्धा अशा प्रकारची माहिती त्या आयुक्त हे सर्व प्रश्न सुरू आज आयुक्त कल्याण डोंबिवलीचे आयुक्त मॅडमची भेट झाली। या भेटीने 27 गावातील जे अनेक प्रश्न होते ते 16 ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये सगळे आले होते। आज आढावासाठी आम्ही आयुक्त मॅडमच्या बैठकीमध्ये 27 गावातील जे 499 कामगारांचा जीआर काढण्याबाबतीमध्ये 27 गावातील जे काही मराठी शाळा आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर होता का ही चर्चा करण्यात आली। आणि आनंदाची गोष्ट अशी की मागच्या 2 वर्षापासून डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचं स्मारक व्हावं या स्मारकाची कालच मंत्रालयातून अधिसूचना निघालेली आहे आणि अंतिम निघाल्यामुळे त्याचा आनंद आमच्या सर्व वारकरी मंडळींना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना झालेला आहे आणि लवकरच या कामाची सुरुवात होईल अशी आशा आम्हाला आता वाटायला लागलेली आहे। आणि जी लोक वाट बघतात कल्याण डोंबिवलीमध्ये एवढा मोठा स्मारक व्हावं आणि त्यासाठी आमचे सर्व मंडळी आमचे काही शेटे आहेत, तिथे शरद पाटील नाना आहेत, ते वारकरी मंडळी सर्व महाराज लोक त्याच्यामध्ये वाट बघतायत। तोही मार्गी लागेल आणि लवकरच त्याचं भूमिपूजन व्हावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली।